नमस्कार, मी महेश चव्हाण, ग्रामपंचायत बोळी सदस्य। आमचे सर्व ग्रामपंचायत बॉडी आलेले आहे, उपसरपंच आम्ही 6 सदस्य या ठिकाणी की वेळोवेळी सरपंचांना सांगू नये, ग्रामसेवक मॅडमांना सांगू नये की कुठल्याही विश्वासात न घेता काम करतात, आमच्या विरोधात विश्वासात घेत नाहीत। आत्ता आम्ही सुहाना कंपनीची नोंद केली, ते विश्वासात न घेता केली। 28/2/2025 रोजी अर्ज आला होता मासिक मीटिंगला। तो मासिक मीटिंगला न घेता डायरेक्ट 28/3/2025 रोजी प्रोसिडिंगला घेऊन त्यांनी डायरेक्ट परस्पर नोंद केलेली आहे, विश्वासात न घेता। कशा पद्धतीने अर्ज आला होता किंवा काय ते मासिक मीटिंग झालं? सरपंचांच्या तोडणी आलं की ते व्हॉट्सअपला अर्ज आला होता म्हणून त्यांना सांगितलं आम्ही व्हॉट्सअपला नोंद करा म्हणून। आता काय नक्की इशारा काय असणार आहे? आता काय नक्की आता तर कलेक्टर साहेबांची शिव मॅडमची आम्ही गाठ घेतलेली आहे। ते दोघंही बोलल्यात बाबा तुम्हाला दिलेला अर्जाचा आम्ही विचार करून पुढील चौकशी करतो। की ह्याच्या पाठीमागं पण आम्ही सरपंचांना सांगितलं होतं, ग्रामसेवक मॅडमना सांगितलं होतं, 2-3 ठराव त्यांच्या अविश्वासात आम्ही घेतलेले आहेत पहिले, पण तो अविश्वासात घेऊन काम करा। ग्रामपंचायत गाव आपले, बॉडी आपली आहे, गावाचा इन्कम बुडवू नका। ही जी नोंद केलेली आहे आत्ता ती एकदम चुकीच्या पद्धतीने केलेली आहे। 8ला नोंद केली, औद्योगिक क्षेत्राची घर म्हणून केलेली आहे। ते सगळे कागदपत्र पुरावे दिलेले आहेत आम्ही कलेक्टर साहेबांना, शिव मॅडमला। नमस्कार, मी मोनिका अनंत चव्हाण, भोळी उपसरपंच। मी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आलेली की आमच्या ग्रामपंचायतीत मनमानी कारभार चालू आहे, त्याच्यासाठी सरपंच, ग्रामसेवक मॅडम हे आम्हाला काही न सांगता काय निर्णय घेतात, त्याबद्दल आम्ही इथं जिल्हाधिकारी CO मॅडमशी भेट घेण्यासाठी आलेलो आहे। त्यांची भेट झालेली आहे, परत मनमानी कारभार करतात। आता एक इंडस्ट्री कंपनी आहे, त्याचं त्यांनी सगळं हे केलेलं आहे, नोंद करून घेतलेली आहे। आम्हाला सरपंच, उपसरपंचांना, सदस्यांना न विचारात घेता सगळ्यांची नोंद करून घेतलेली आहे आणि आम्हाला अजिबात अविश्वास आहे। ह्याच्या पाठीमागे बी 2-3 अविश्वास त्यांच्यावर आणलेले, तरी आम्ही अजून आलो नव्हतं। पण आता ही लय मोठी कंपनी आहे, त्याची त्यांनी व्यवस्थित आम्हाला न विचारता ही केलेलं आहे, नोंद करून घेतलेली आहे। त्याबद्दल आम्ही चुकीची नोंद केल्याबद्दल आम्ही त्यांच्याबद्दल तक्रार करणार करत आहे। तक्रार नक्की काय करताय तुम्ही? काय मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांनी? की आम्हाला त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून ही मागणी केलेली आहे आणि लवकरात लवकर आम्हाला ही व्यवस्थित करून कारवाई त्यांच्यावर व्हावी म्हणून। आर्थिक ह्या गावात चर्चा चालू आहे की आर्थिक व्यवहार ही होतील म्हणून, मोठ्या प्रमाणात चालू आहेत म्हणून अशी चर्चा चालू आहे। याबद्दलची माहिती तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे, सगळी माहिती दिलेली आहे, निवेदन दिलेलं आहे, पूर्ण निवेदन दिले आहे त्यांनी। जेवढी नोंद करून आणले ना त्याची कागदपत्र वगैरे सगळी दिलेली आहेत अधिकाऱ्यांशी। आम्हाला सरपंच आणि ग्रामसेवक मॅडमने आमच्या सदस्यांना न विचारता खूप मोठी फसवणूक केली आहे। सुहाना कंपनी त्यांची अख्खी नाव करून दिली, प्रोसिडिंगला न वाचता त्यांनी हो अर्ज स्वीकारला आणि आम्ही हे तक्रार जिल्हाधिकारी CO मॅडम यांना केली आहे। ते म्हणले आम्ही या अर्जाचा पाठपुरावा करू।